जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी अपडेट घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, विषय बदली सत्र 2025 वनरक्षक गटक संवर्गातील बदली पात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याबाबत नागपूर वन विभागाचे आस्थापनेवरील सर्व कार्यालयात कार्यरत पदावर किमान 3 वर्षाचा कालावधी झालेल्या व बदलीस पात्र असणाऱ्या वनरक्षक गटक संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्राथमिक यादी संदर्भीय पत्रान्वये विभागाचे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच सदर यादीवर काही आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत या कार्यालयात सादर करण्याबाबत संबंधितांना कळवण्यात आले होते। त्यानुसार प्राथमिक यादीवर प्राप्त आक्षेपांची पूर्तता करून अंतिम करण्यात आलेली आहे। वनरक्षक संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी व बदलीने रिक्त होणाऱ्या पदांची सूची याद्वारे वन विभागाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तथापि सदर यादीमध्ये एखाद्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश नसल्याचे निदर्शनास आल्यास नागरी सेवा मंडळासमोर बदली प्रस्ताव सादर करताना उक्त नावाचा समावेश करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी। तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 9 एप्रिल 2018 अन्वये बदलीपात्र कर्मचारी यांनी परिशिष्ट 1 मधील विवरणपत्र 1 मध्ये 10 पसंतीक्रम दिनांक 13/5/2025 पर्यंत कृपया या कार्यालयात सादर करावा। 1. समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण निश्चित करण्यात आलेले असून त्या अवलोकन करावे। 2 नंबर बघा, बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी पसंतीक्रम सादर करताना 10 पसंतीक्रम देणे आवश्यक आहे। बदलीपात्र कर्मचारी प्राधान्यक्रमामध्ये प्राधान्यक्रम 1 ते 8 मोडत असल्यास त्याबाबत विवरणपत्र 1 मध्ये स्पष्ट नमूद करणे व सदर प्राधान्यक्रमाचे अनुषंगाने सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले प्रमाणपत्र दस्तऐवज विवरणपत्र 1 सोबत सहपत्रित करणे आवश्यक आहे। बदलीपात्र कर्मचाऱ्यांकडून प्राप्त पसंतीक्रम परिपूर्ण असल्याबाबत विवरणपत्र 1 मध्ये त्यांनी पूर्ण 10 ही पसंतीक्रम नमूद केले असल्याबाबत 10 पैकी 2 अवघड क्षेत्रातील नमूद केले असल्याबाबतची खात्री नियंत्रक अधिकारी यांनी करावी। तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी प्राधान्यक्रम नमूद केला आहे त्या कर्मचाऱ्यांनी प्राधान्यक्रमास अनुलक्षून आवश्यक सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सहपत्रित केले असल्याबाबतची खात्री करूनच बदलीपात्र कर्मचाऱ्यांकडून प्राप्त पसंतीक्रम या कार्यालयाकडे सादर करावेत। पसंतीक्रम सादर करताना कार्यालय प्रमुखांनी सदर यादीमध्ये कोणतेही बदलीपात्र कर्मचारी सुटलेला नाही याबाबत पुनश्च एकदा खात्री करावी व खात्री केल्याचे प्रमाणपत्रासह संबंधितांचे पसंतीक्रम या कार्यालयात सादर करावे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे ही बदलीसाठी आहे आणि याचा संबंध सरळ आपल्या नवीन भरतीसाठी असतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, किती जागा रिक्त आहे आणि नवीन जागा किती आहे त्यानुसारच जाहिरात पडत असते। तर या ज्या बदल्या झाल्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो तुमची जाहिरातीच्या हालचाली होईल आणि नवीन जाहिरात येण्यासाठी मार्ग मोकळा होईल। तर जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट होती।